नमस्कार मंडळी, कशा आहात? बरे आहात ना? माझं नाव क्षितिज जुनारी आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर. मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण आपल्या बागेतले वेगवेगळ्या प्रकारचे जे झाडं आहेत हे नेहमीच तुमच्यापर्यंत पोचवत असतो. तर तशाच प्रकारचं एक असं नवीन झाड मी आज तुम्हाला दाखवणार आहे. माझ्या मागे ते झाड आहे. तर नेमकं ते झाड कुठलं आहे, त्यांना मराठीत काय म्हणतात ते मला माहीत नाही, पण जवळ जाऊन फळ बघूया. इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात हे मी तुम्हाला सांगतो. चला मग पटापट जाऊया त्या झाडाकडे. हे बघा, हे असं झाड आहे आणि त्याच्यावर जी फळं आहेत ना, हे बघा, हे तुम्हाला दिसत आहेत. लाल रंगाची, पिवळ्या रंगाची, मग हिरवे हिरवे. हिरवे जे आहेत ते कच्चे आहेत, लाल जे आहेत ना ते पिकलेले आहेत. तर हे जे असतात हे साधारण आवळा किंवा चेरीसारखे दिसणारी फळं आहेत. आणि हे बघा, जसं आता हे फळ आपण काढतो. बघा, हे फळ आता आपण काढलं, मला नीट दाखवतोय कसं दिसतं. असं साधारण दिसणारं फळ आहे. आणि लाल जे फळ झालेलं असतं ना ते पटकन हात लावल्याच आपल्या हातात येतं आणि हे फळ ना आपण खाऊ शकतो. बी असते त्याच्या आतमध्ये. आंबट गोड असं मस्त असं लागणारं हे फळ आहे. आणि याच्यामध्ये म्हणतात की व्हिटॅमिन सी हे इतक्या प्रमाणात आहे की समजा दिवसाला तुम्ही एक 3 किंवा 4 ही छोटी छोटी फळं खाल्लीत की आपला जो दिवसाचा पुरवठा असतो, जो आपल्या शरीराला व्हिटॅमिन सीचा गरजेचा आहे, तो पूर्ण होतो. परत एकदा तुम्हाला झाड दाखवतो. तर या झाडाला ना इंग्लिशमध्ये म्हणतात सुरियन चेरी किंवा ब्राझिलियन चेरी. तुम्ही गूगल कराल ना तर तुम्हाला सुरियन चेरी किंवा ब्राझिलियन चेरी, तर हे झाड तुम्हाला दिसणार. ह्याच्यातली जी हिरवी फळं असतात ना ती आपण खात नाही, कारण ती हिरवी फळं जर खाल्लात तर ती एवढी तुरट असतात की म्हणजे तोंड पूर्णच बिघडून जाईल. पण लाल फळं जी असतात, मागचं जे तू आपल्याला दिसतं, आणखीन कुठे आहेत लाल फळं, तर लाल फळं जी आपल्याला असतात ना ती आपण खाऊ शकतो. ती हात लावल्याला पटकन अशी हातामध्ये येतात आणि सुंदर अशी त्याला चव आहे. तर इंग्लिशमध्ये याला म्हणतात सुरियन चेरी आणि ब्राझिलियन चेरी. मराठीत या फळाला काय म्हणतात हे जर तुम्हाला माहिती असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्याला नक्कीच कळवा. सध्यासाठी एवढंच. माझं नाव क्षितिज जुनारी, आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर. पुन्हा भेटूया.